नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे प्रिया आता किल्लेदारांच्या घरी परत आलेली असते. सुभेदारांच्या घरी गेल्यानंतर प्रियाने नेहमीप्रमाणे सायलीला खूप जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तिथे तिचं पोट भरलेलं नसतं. म्हणून आता प्रतिमाला किल्लेदारांच्या घरी परत घेऊन आल्यानंतर आता प्रिया प्रतिमाला सुद्धा त्रास द्यायला सुरुवात करते. तिच्यावरती सुद्धा चोरीचे आळ घ्यायला सुरुवात केली. म्हणजे इथे प्रियाच्या वागण्यामध्ये जराही बदल झालेला नसतो. सायलीला त्रास देता देता आता प्रतिमा तिची आई असल्याचं जे काही प्रियाचं नाटक चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता प्रियाला विसर पडतो आणि ती प्रतिमावरती सुद्धा चोरीचा आळ घेते. आणि जेव्हा इथे प्रतिमा आता खरी चोर कोण आहे हे रविराज काकांच्या समोर आणते, तेव्हा रविराज काका प्रियाचं थोबाड फोडतात. त्याच वेळेला तिथे सायली आणि अर्जुन प्रतिमाला भेटायला आलेले असतात आणि प्रियाने प्रतिमावरती कसा चोरीचा आळ घेतलेला आहे हे आता सायलीला कळतं. तेव्हा सायली म्हणते की अजूनसुद्धा तुझी नियत ही बदललेली नाही आहे का? अजूनही तुझी नियत वाईटच आहे. मला त्रास देऊन तुझा जीव भरला नाही म्हणून आता स्वतःच्या आईला जन्मदातीला सुद्धा त्रास देतेस, तिच्यावरती चोरीचा आळ घेतेस, असं सायली म्हणते. आणि सायलीला आता तिचा राग अनावर होतो म्हणून ती सुद्धा जोरदार प्रियाच्या कानाखाली देते. त्याचबरोबर इथे आता रविराज काका आणि सायली दोघांनीही प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. तर इथे प्रतिमा निर्दोष असल्यामुळे तिने स्वतःला रविराज काकांच्या समोर निर्दोष सिद्धसुद्धा केलेलं असतं. तर इथे असं अचानक काय घडतं की प्रतिमावरती प्रिया चोरीचा आळ घेते आणि ते सायली आता प्रतिमाला भेटायला कशी काय येते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रिया आता प्रतिमाला घेऊन घरी आलेली असते. ती रविराज काकांना म्हणते की बाबा आता आईला आपल्या घरी घेऊन जाऊया. आणि ठरल्याप्रमाणे आता प्रतिमाची इच्छा नसताना देखील रविराज काका आणि प्रिया दोघंजण प्रतिमाला घरी घेऊन येतात आणि सुमन इथे उत्तम पद्धतीने प्रतिमाचं स्वागतसुद्धा करते. त्यानंतर इथे नागराजला राग येतो, पण प्रियाने त्याला समजावून सांगितलेलं असतं की प्रतिमाची काळजी तुम्ही करू नका, तिची मेमरी परत येणार नाही याची काळजी मी घेणार आहे. तेव्हा इथे प्रिया प्रतिमाला लवकरात लवकर बरं होण्यासाठी आणि तिची मेमरी परत येण्यासाठी डॉक्टर श्रद्धा यांनी काही तिला गोळ्या दिलेल्या असतात. त्या गोळ्या बदलून आता प्रिया प्रतिमाला वेगळ्याच गोळ्या देत असते आणि त्यांचा असर आता प्रतिमावरती वाईट होणार असतो. म्हणजे तिची मेमरी परत न येता आता तिची मेमरी अजूनच लॉस्ट होणार असते. आणि हे कारस्थान प्रियाचं अजून कोणालाही कळलेलं नसतं, कारण गोळ्या औषधांची जबाबदारी प्रियाने जबरदस्तीने मागून घेतलेली असते. त्यानंतर रविराज काकांनी आता स्वतःची रूम ही प्रतिमाला दाखवलेली असते. रविराज काका म्हणतात की ही आपली रूम आहे, पण जोपर्यंत तुला मान्य नाही तोपर्यंत मी या रूममध्ये येणार नाही, मी दुसऱ्या रूममध्ये जाईन. तेव्हा इथे प्रतिमाला आता रविराज काकांचं म्हणणं हे पटलेलं असतं. तेव्हा इथे आता रविराज काका सुमन दोघंजणं प्रतिमाची उत्तम काळजी घेत असतात. तर इथे प्रिया फक्त आता प्रतिमाची काळजी असल्याचं नाटक करत असते आणि नागराज तर प्रतिमाच्या समोरसुद्धा उभा राहत नसतो, कारण त्याला भीती वाटत असते कधी इथे प्रतिमाची मेमरी परत येईल आणि ती मला ओळखेल आणि माझं खरं भांडं दादासमोर फोडेल अशी भीती त्याला झालेली असते. त्यामुळे इथे आता प्रतिमाला सायलीची खूप जास्त आठवण येत असते, पण तरीसुद्धा आता हेच आपलं घर आहे असं मानून प्रतिमा आता सायलीची आठवण काढत दिवस ढकलत असते. त्यानंतर आता सायलीला ही बातमी कळालेली असते की वात्सल्य आश्रमावरील स्टे हा बाजूला काढण्यात आलेला आहे आणि त्या जागेवरती महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे आता वात्सल्य आश्रम पाडून त्या ठिकाणी 7 स्टार रिसॉर्ट हे बांधलं जाणार आहे. ही बातमी जेव्हा सायलीला कळते तेव्हा सायली खूपच जास्त डिस्टर्ब होते, रडायला लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला वचन देतो की वात्सल्य आश्रम हे पाडलं जाणार नाही, त्या ठिकाणी 7 स्टार रिसॉर्ट बांधलं जाणार नाही याची जबाबदारी मी घेतो, असं अर्जुन आता म्हणतो आणि सायलीला समजावतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला जर तुमचं वात्सल्य आश्रम बघायचं असेल तर आपण उद्या नक्कीच जाऊया आणि तिकडूनच आपण प्रतिमा आत्यालासुद्धा भेटायला जाऊ. तसंही तुम्हाला तिची खूप जास्त आठवणसुद्धा येते ना. तेव्हा इथे सायली खूप जास्त रडत असते, पण तरीसुद्धा अर्जुन तिची समजूत काढतो आणि म्हणतो की वात्सल्य आश्रमावरती मी पुन्हा एकदा स्टे आणेन. मी त्या लोकांना
आता नोटीस पाठवत आहे की तुम्ही त्या ठिकाणी तुमचं कामकाज सुरू करू शकत नाही, कारण अजून केसचा निकालच जाहीर झालेला नाही आहे. आणि ज्या लोकांनी परवानगी दिली आहे की वात्सल्य आश्रमावरील स्टे हा बाजूला करायला सांगितला आहे, त्या लोकांवरती सुद्धा वेळ आली तर मी आता कंप्लेंट करेन, असं अर्जुन आता सायलीला समजावतो. वात्सल्य आश्रमाला धक्कासुद्धा लागणार नाही, असं अर्जुनने आता सायलीला सांगितलेलं असतं. तिला विश्वास पटवून दिलेला असतो. त्यानंतर इथे आता सकाळी अर्जुन सायलीला म्हणत असतो की आपल्या दोघांना आता वात्सल्य आश्रम बघायला जायचं आहे. त्यानंतरला आपण प्रतिमा आत्याकडे जाणार आहोत. आज मी सुट्टी घेतलेली आहे, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा इथे सायलीसुद्धा आपली कामावरून त्याच्याबरोबर आता जाणार असते. तर इथे किल्लेदारांच्या घरी खूप मोठा गोंधळ झालेला असतो. ते म्हणजे रविराज काकांनी आता घर खर्चासाठी 2 लाख रुपये घरी आणलेले असतात आणि ते 2 लाख रुपये त्यांनी आपल्या रूममधल्या कपाटामध्ये ठेवून दिलेले असतात, ज्या ठिकाणी प्रतिमा ही 2-3 दिवस राहत असते. तेव्हा इथे आता रविराज काका कपाट उघडतात आणि पैसे बघायला जातात. तेव्हा ते 2 लाख रुपये आता ज्या जागी त्यांनी ठेवलेले असतात तिथे ते नसतात. तेव्हा रविराज काकांना प्रश्न पडतो की कपाटामधून पैसे गेले तरी कुठे. तेव्हा इथे रविराज काका आता तन्वीला आवाज देतात आणि बोलावून घेतात. ते म्हणतात की तन्वी लवकर इकडे ये, मी कपाटामध्ये घर खर्चासाठी 2 लाख रुपये आणून ठेवले होते, पण आता ते 2 लाख रुपये कपाटामध्ये नाही आहेत. तू बघितलेस का? तू दुसरीकडे कुठे ठेवलेस का? तेव्हा इथे प्रिया म्हणते, बाबा आता तुम्ही आणलेले पैसे मी कसे काय बघणार, आणि रूममध्ये कोण आहे आता तुमच्या? आता आईसुद्धा तुमच्या रूममध्ये आहे बाबा, तुम्ही तिला विचारा ना, मी कशाला तुमच्या कपाटाला हात लावू? आणि बाबा तुम्हाला न विचारता मी कधी पैसे घेतलेत का तुमच्या कपाटामधून? तेव्हा रविराज काका म्हणतात, नाही तसं नाही, पण तू जर दुसरीकडे ठेवले असतील तर मी विचारलं. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, प्रतिमा मी आपल्या कपाटामध्ये 2 लाख रुपये आणून ठेवले होते घर खर्चासाठी, तर ते पैसे तू बघितलेस का? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की नाही, ते पैसे मी बघितलेले नाही आहेत. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, आई अगं तू बघितले असतील तर सांग, कारण आता बाबांनी कपाटामध्येच ठेवले होते आणि रात्री तर बाबा तिथे झोपलेसुद्धा नव्हते, ते दुसऱ्या रूममध्ये गेले होते ना. रूममध्ये तर तू एकटीच होतीस. तू जर ते पैसे घेतले असशील आणि ठेवले असशील तर बाबांना सांग ना, त्याच्यामध्ये लाजण्यासारखं काय आहे? आणि तुझी लाडकी लेक सायली, तिला तर ते पैसे देण्यासाठी तू बाजूला काढलेले नाही आहेस नाही. तू जर घेतले असतील तर बाबांना सांग, बाबा तुला काही नाही बोलणार. तेव्हा इथे प्रतिमा आता प्रियाकडे बघते आणि रविराज काकांकडे बघते आणि प्रतिमा आता हळूच म्हणते, ते पैसे मी चोरलेले नाही आहेत. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, मग कुणी घेतलेत ते पैसे? तेव्हा प्रतिमा म्हणते, ते पैसे तन्वीने घेतलेले आहेत. तेव्हा प्रिया खूपच जास्त घाबरते. ती म्हणते, आई अगं तुला येऊन 2-3 दिवस नाही झालेत तर तू माझ्यावरती चोरीचा आळ घेतेस. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, मग तू काय वेगळं केलंस? तू सुद्धा माझ्यावरती चोरीचा आळच घेतलास ना. तू म्हणालीस की बाबांच्या कपाटामधून तू पैसे घेतलेस का? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, ते पैसे प्रियानेच घेतलेले आहेत. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा बघा नाही माझ्यावरती कसा आरोप करते, चोरीचा आरोप करते ती माझ्यावरती. आता तुम्हीच सांगा, मी माझ्या वडिलांनी आणलेले पैसे चोरेन का? त्यांच्या कपाटामधून ते पैसे घेईन का? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, बाबा मी आईला फक्त सहजच विचारलं होतं, आईला इतका राग येईल मला वाटलंसुद्धा नव्हतं, पण मी नाही घेतलेत पैसे बाबा. तेवढंच तिथे आता अर्जुन आणि सायली दोघंजण येतात. अर्जुन सायली अति वात्सल्य आश्रम बघतात आणि नंतरला अर्जुन म्हणतो की मी आज तुम्हाला प्रतिमा आत्यांकडे घेऊन जातो. तुम्हाला प्रतिमा आत्याची आठवण येते ना, तिला भेटल्यानंतर तुम्हाला जरा रिलॅक्ससुद्धा वाटेल, असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा इथे अर्जुन सायली तेवढ्यातच आता घरामध्ये एंटर करतात. तेव्हा प्रतिमा सायलीला बघून खूपच जास्त खुश होते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, हे बघा बाबा तुम्ही बघितलंत ना, ही सायलीसुद्धा आत्ताच बरोबर वेळेत कशी काय आली. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, आई मग कशावरून ते पैसे तू नाही घेतलेस या गरीब सायलीला द्यायला? तेव्हा इथे सायली म्हणत असते, अगं प्रिया कशी बोलतेस तू तुझ्या आईबरोबर, जरा विचार करून बोल ना. तेव्हा प्रिया म्हणते, तू नको सांगू माझ्या आईजवळ मी कसं बोलायचं आणि कसं नाही ते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, तन्वी जरा तू तोंड सांभाळून बोल, आत्याजवळसुद्धा आणि सायलीजवळसुद्धा. झाले तरी काय, आत्या काही सांगशील का? तेव्हा प्रतिमा म्हणत असते की यांच्या कपाटामधून 2 लाख रुपये गेलेत, पण तन्वीला असं वाटते की ते पैसे मी घेतले असतील, पण ते पैसे मी नाही, तर ते पैसे तन्वीनेच यांच्या कपाटामधून काढलेत जेव्हा मी झोपले होते.
तेव्हा इथे रविराज काकांना धक्का बसतो आणि ते म्हणतात, अगं प्रतिमा, असं काय बोलतेस तू? आपली मुलगी असं का करेल? आणि जर तिला हवे असतील तर ती माझ्याशी मागेल ना. आणि मी तिला वेगळं अकाउंटसुद्धा उघडून दिलं आहे, त्याच्यामध्ये दर महिन्याला मी पैसे तिला देतच असतो, त्यामुळे ती माझ्याकडून पैसे का घेईल? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, चला माझ्याबरोबर. सायली म्हणते की रविराज काका, मला माहिती आहे प्रतिमा आत्या कधीच खोटं बोलणार नाही, पण ही प्रिया आहे ना, ती लहानपणापासून खोटं बोलायची तिला सवयच आहे. कशावरून तिने खोटा आरोपसुद्धा केला नसेल. तेव्हा इथे प्रतिमा आता सगळ्यांना आपल्याबरोबर घेऊन प्रियाच्या रूममध्ये जाते. तिथे गेल्यानंतर आता ती इकडे तिकडे सुद्धा बघत नाही, सरळ तिच्या बेडवरची गादी वरती करते. तेव्हा 2 लाखाचे बंडल आता त्या गादीखाली असतात. तेव्हा रविराज काका म्हणतात, प्रतिमा, तुला कसं माहिती हे पैसे इथे आहेत ते? तेव्हा प्रतिमा म्हणते, कारण तिने जेव्हा कपाटामधून पैसे काढले तेव्हा मी बघितलं होतं. त्यानंतर ती पैसे कुठे ठेवते हे सुद्धा मी बघितलं, कारण ती नेमकं नाव कुणाचं घेते. जेव्हा तुम्हाला कळेल की कपाटामधून पैसे कुठे गेले आणि तुम्ही सगळ्यांना विचाराल, तेव्हा इथे तन्वी तुम्हाला काय सांगेल हे मला बघायचं होतं. हे नक्की आपलीच मुलगी आहे ना? मला तर विश्वास बसत नाही आहे की आपली मुलगी अशी सुद्धा वागू शकते. तेव्हा इथे रविराज काकांना आता खूप जास्त राग येतो आणि त्यांना लाजसुद्धा वाटते. अर्जुन आणि सायलीसमोर इथे प्रियाने जे पैसे ठेवलेले असतात ते आता प्रतिमा दाखवते. तेव्हा रविराज काका प्रियाच्या जोरदार कानाखाली देतात आणि तिला म्हणतात की तू माझ्या प्रतिमावरती आरोप केलास. अगं, ती कधी माझ्या 1 रुपयाला सुद्धा हात लावत नव्हती याआधीसुद्धा, तर ती आता काय लावेल गं? तिने कपाटाला 4 दिवसामध्ये हातसुद्धा लावलेला नाही आहे. तिने तिच्या बॅगमधूनच तिचे कपडे काढलेले आहेत आणि बॅगमध्येच ठेवलेले आहेत. एकसुद्धा वस्तूला तिने हात नाही लावला आहे. मग तू तिच्यावरती असा खोटा आरोप केलासच कसा? असं आता इथे रविराज काका म्हणतात. तेव्हा इथे सायली म्हणत असते की प्रिया, आश्रमामध्ये सुद्धा होतीस तेव्हा अशीच वागत होतीस. प्रत्येक वेळेला खोटं बोलायचीस, खोटे खोटे आरोप दुसऱ्यांवरती करायचीस. अजूनही तुझी सवय ती गेलेली नाही आहे. सुभेदारांच्या घरामध्ये जेव्हा तू राहत होतीस तेव्हा माझ्यावरती चोरीचे आळ घेत होतीस, मी तुला त्रास देते असं सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होतीस. तरीसुद्धा अजून तुझं पोट भरलेलं नाही आहे, तुझी नियत चांगली झालेली नाही आहे. तू इथे स्वतःच्या घरी आल्यावरती तुझी जन्मदाती आई, जिने तुला जन्म दिला आहे आणि तू काळजीपोटी तुझ्या आईला लवकरात लवकर घरी घेऊन आलीस, त्या आईवरती चोरीचा आळ घ्यायला तुला लाज नाही वाटली का गं? तो असा विचारच कसा करू शकतेस की ते पैसे प्रतिमा आत्याने घेतले होते आणि स्वतःच्याच घरामध्ये स्वतःच्या वडिलांनी ठेवलेले पैसे चोरायला तुला लाज कशी वाटली नाही? असं सायली म्हणते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, सायली तू गप्प बसा, आमच्या घरच्या गोष्टींमध्ये तू बोलू नकोस. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात, प्रतिमा, पण तुला बरोबर कसं कळलं हे पैसे प्रियाने चोरलेत? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, कारण त्यावेळेला मी जागी होते, मी झोपण्याचं फक्त नाटक केलं होतं. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की तन्वी, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. माझी मुलगी माझ्याच कपाटामधून पैसे चोरेल मला वाटलंसुद्धा नव्हतं. दर महिन्याला मी तुझ्या अकाउंटमध्ये पैसे टाकतो, त्याचं काय करतेस तू? आणि तुला गरज तरी काय होती? पैसे तुला कशाला हवे होते? तेव्हा इथे आता प्रिया सांगते की माझ्या मैत्रिणीला एका गरज होती आणि म्हणून ते पैसे मी तिला देत होते. बाबा, मी तुम्हाला सांगणारच होते, पण मला भीती वाटत होती. तेव्हा सायली म्हणत असते, स्वतःच्या आईवरती सुद्धा खोटे आरोप करायला तुला लाज नाही वाटली? आणि हे पैसे घेऊन तू तुझ्या मैत्रिणीला देणार होतीस, स्वतःच्या आईला चोर ठरवून. तेव्हा इथे प्रिया आता खूपच जास्त घाबरते. तेव्हा इथे सायली म्हणते, तुझं हे वागणं मी अजिबात खपून घेणार नाही. आणि ती जोरदार प्रियाच्या कानाखाली देते आणि म्हणते की स्वतःच्या आईवरती असा चोरीचा आरोप केलास ना, मी अजिबात हे सहन करणार नाही, कळलं का तुला? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, सायलीची याच्यामध्ये काही चुकी नाही आहे, तिने योग्य तेच केले. आज तुझी आई आपल्यासमोर आहे ना, ते फक्त आणि फक्त सायलीमुळे. सायलीने प्रतिमाची एवढी काळजी घेतली, तिला नावारूपाला आणलं, तिला ओळख पटवून दिली, सगळी नातीगोती समजावून सांगितली आणि आता प्रतिमा आपल्याबरोबर यायलासुद्धा तयार झाली, फक्त आणि फक्त सायलीमुळे. आणि प्रतिमा इथे आल्यानंतर 4 दिवसातच तू काय केलंस गं? तू तिच्यावरती चोरीचा आरोप केलास. तेव्हा इथे रविराज काकांना आता प्रियावरती संशय आलेला असतो. ते म्हणतात की नक्की ही माझी तन्वीच आहे ना, कारण सायलीच्या वागण्या बोलण्यामध्ये एवढ्या 2 वर्षांमध्ये काही फरक नाही आहे. ती जशी पहिल्या दिवशी होती तशीच ती आतासुद्धा आहे. आणि ती एकच वाक्य म्हणते की मधुभाऊने विलाचा खून नाही केला आहे आणि प्रियाने साक्षीच्या बाजूने साक्ष दिलेली आहे की विलासचा खून हा मधुभाऊने केलेला आहे. आणि सायली तर म्हणते की मधुभाऊ खूपच जास्त सज्जन माणूस आहे, त्यांनी सगळ्यांना सांभाळलं, त्यांना सगळ्यांना नाव दिलं. आणि प्रियाने इथे साक्षीची बाजू घेतली, जी साक्षी आणि महिपत दोघांचं सुद्धा नाव हे
गुन्हेगार लिस्टमध्ये आहे. मैपत शिखरे हा माणसांचे खून करतो, 2 पैशाचा व्यवहार करतो, लोकांना खोट्या केसेसमध्ये फसवतो, ड्रग्ज केसेसमध्ये फसवतो. मैपत शिखरे हा खूपच नालायक माणूस आहे. हे कोर्टामध्ये अर्जुनने सिद्ध केलेलं असतं आणि जेलसुद्धा त्याला केलेली असते आणि अशा माणसांची साथ प्रियाने दिली होती हे सुद्धा रविराज काकांच्या त्यावेळेला लक्षात येतं. आणि प्रियाचं वागणं हे आता अजिबात त्यांना आवडत नाही आणि ते प्रियाला आता चांगलेच खडे बोल सुनावतात आणि म्हणतात, आईवरती चोरीचा आळ घ्यायला तुला लाज नाही का वाटली? तर इथे आता प्रियाच्या गुन्ह्याची शिक्षा रविराज काका आणि इथे सायली या दोघांनी मिळून दिलेली असते आणि प्रियाचं चांगलंच थोबाडसुद्धा फोडलेलं असतं. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा चांगलीच मिळालेली असते आणि ती तोंडावरती पडलेली असते.